या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी, अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अभिजित दिपके ज्यांनी कॉकरोच जनता पार्टी अगदी सुरू केली, त्यांनी हे उपोषण आता सोडलेलं आहे। ज्यावेळेला सोनम वांगचुक यांना या उपोषणाच्या ठिकाणावरून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं, त्या दिवसापासून अभिजित दिपके यांचं उपोषण मात्र सुरूच होतं आणि आता अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची एक मोठी बातमी आणि ही मोठी माहिती सध्या समोर येताना दिसते। एकीकडे नवी दिल्लीमधली ही दृश्य आपण बघतोय। संसद भवनाच्या गेटपर्यंत हा मोर्चा पोहोचलेला होता, हे आंदोलक पोहोचलेले होते आणि आता अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। वांगचुक यांच्या विनंतीच्या नंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडल्याची माहिती आता समोर येते। अभिजित दिपके यांनी हे उपोषण मागे घेतलं। दुसरीकडे वांगचुक यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं देखील कळतंय। जेपी नड्डा यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीच्या दोन जे नेते आहेत त्यांच्यासोबतची चर्चा सध्या सुरू होती। सोबतच सरकारनं आमच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली अशा पद्धतीचं ट्विट देखील कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलेलं होतं आणि आताची ही थेट दृश्य आपण बघतोय। अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण आता मागे घेतलेलं आहे, ते देखील काही वेळामध्ये संबोधित करताना आपल्याला दिसतील आणि या उपोषण मागे घेण्यामागची नेमकी काय त्यांची भूमिका आहे ते आपल्या समोर स्पष्ट करतील। तर अभिजित दिपके यांची दृश्य आपण बघत होतो, त्यांनी उपोषण आपलं मागे घेतल्याची ही माहिती मिळते। सोनम वांगचुक यांच्यासोबत त्यांचा संपर्क झाला आणि वांगचुक यांच्या विनंतीच्या नंतरच त्यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची माहिती मिळते आहे। जंतर मंतरवरती जो मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा समुदाय जमलेला होता, या सगळ्या आंदोलनाचं कॉकरोच जनता पार्टीचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण आता मागे घेतलंय। सोनम वांगचुक यांना आंदोलनाच्या या ठिकाणावरून रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि यानंतर अभिजित दिपके यांची बातचीत आता सोनम वांगचुक यांच्यासोबत झाली आहे आणि वांगचुक यांच्या विनंतीच्या नंतर, त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या नंतर दिपकेंनी आपलं उपोषण मागे घेतलंय। तर नेमकी चर्चा काय झाली आहे या दोघांमधली हे आता लवकरच स्पष्ट होईल। आपली पुढची भूमिका नेमकी काय असेल हे देखील आता अभिजित दिपके माध्यमांच्या समोर येऊन सांगतीलही। संसद भवन तक जो प्रदर्शनकारी पहुंचे हैं, तो फिलहाल अब यहाँ पर आंसू गैस के गोले छोड़े जा रहे हैं। देख सकते हैं जो ये तस्वीरें हैं कि किस तरीके से इस वक्त आंसू गैस के जो गोले हैं वो यहाँ पर छोड़े जा रहे हैं, जिससे कि प्रदर्शनकारियों को तितर-बितर किया जा सके। तो जो ये तस्वीरें हैं ये रेल भवन का जो गोल चक्कर है उसके ठीक बाहर की हैं, जहाँ पर सुरक्षा कर्मी तैनात है कि किसी भी सूरत में प्रदर्शनकारी अंदर ना आ पाए और उसी को रोकने की कोशिश की जा रही है। लेकिन जो प्रदर्शनकारी हैं वो गोल चक्कर तक पहुंचे हैं और ये देखिए फिर जो यहाँ पर आंसू गैस का गोला छोड़ा गया है। तो एक एक करके जो है कई जो है आंसू गैस के गोले यहाँ पर छोड़े गए हैं, जिससे कि प्रदर्शनकारियों को कंट्रोल किया जा सके। और ये जो जगह है ये यहाँ से रेल भवन होते हुए संसद भवन अंदर जाने का रास्ता है, जहाँ पर ये चल रहा है प्रदर्शन और इनको कंट्रोल करने के लिए, प्रदर्शनकारियों को रोकने के लिए छोड़े जा रहे हैं आंसू गैस के गोले। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, दिल्ली। तर संसद भवनाच्या परिसरामधली दृश्य देखील आपण बघत होतो। जहां पर इस वक्त जो प्रदर्शनकारी जंतर मंतर पे मौजूद थे वो यहां पर पहुंचते हुए नजर आ रहे हैं। देख सकते हैं कि किस तरीके की इस वक्त की तस्वीरें हैं, जहां पर प्रदर्शनकारी नारे लगाते हुए नजर आ रहे हैं। पुलिस उनको हटाने की कोशिश कर रही है, क्योंकि बताया ये जा रहा है कि संसद का सत्र चल रहा है और ऐसे में यहां पर प्रदर्शन की अनुमति नहीं है। लेकिन फिर भी ये वो जगह है जहां से ठीक पीछे अगर आप देखेंगे तो ये रेल भवन है और इसी के ठीक पीछे ये जो दीवार आपको नजर आ रही है ये संसद भवन है। देख सकते हैं कि हमारा तिरंगा वहां लहरा रहा है। ये संसद भवन की मुख्य बिल्डिंग है
है और इसी के ठीक बाहर इस तरीके से प्रदर्शनकारी पहुंच गए हैं। कहा यह गया था कि जंतर मंतर से आगे आने की अनुमति नहीं दी जाएगी, लेकिन फिलहाल प्रदर्शनकारियों की एक टुकड़ी यहां पहुंच चुकी है और अब पुलिस के सामने चुनौती यह है कि कैसे इनको यहां से हटाया जाए और फिलहाल उसी कोशिश में लगी हुई है पुलिस। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़, दिल्ली। आपको नजर आ रही हैं जहां पर एक तरफ सुरक्षाकर्मी है, तो जो प्रदर्शनकारी हैं वो मौजूद हैं और उनको जो है यहाँ से हटाने की कवायद चल रही है। तो बड़ी संख्या में जो अर्धसैनिक बल के जवान हैं, दिल्ली पुलिस के जवान हैं, उनको तैनात किया गया था। लेकिन संसद भवन के ठीक बाहर ये रेल भवन का गोल चक्कर है, सामने आपको जो है कृषि भवन नजर आ रहा होगा, उसी के आगे शास्त्री भवन है और उसी के बीच में ये जो प्रदर्शन कर रहे हैं जो प्रदर्शनकारी हैं वो यहाँ पर मौजूद हैं। इस सब के बीच में जो देख सकते हैं कि जो बसेस लाई जा रही हैं उसके जरिए उनको हटाने की कोशिश की जा रही है, लेकिन इन प्रदर्शनकारियों का यहाँ तक पहुँचना ही अपने आप में जो है एक सवाल भी खड़े कर रहा है, क्योंकि जो पुलिस ने इंतजाम किया हुआ था जंतर मंतर पर रोकने का, लेकिन फिलहाल वो लोग ये संसद भवन का एक द्वार है यहाँ तक पहुंच चुके हैं। ये वो द्वार है जो कि रेल भवन के गोल चक्कर पर है और यहाँ तक पहुंच चुके हैं प्रदर्शनकारी और कर रहे हैं प्रदर्शन और पुलिस उनको हटाने की कोशिश में लगी हुई है। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़, दिल्ली। इस वक्त हम मौजूद हैं रेल भवन के परिसर में और इसके ठीक पीछे आपको संसद भवन परिसर नजर आ रहा है। उसी के ठीक बाहर की अगर हम तस्वीरें आपको दिखाते हैं तो किस तरीके की जो तस्वीरें हैं वो देखने को मिल रही हैं। रेल भवन के ठीक बाहर इस वक्त जो प्रदर्शनकारी हैं वो पहुंचे हुए हैं और जिस तरीके से ये प्रदर्शन चल रहा है, जो प्रदर्शनकारी हैं वो तमाम प्रदर्शनकारी इस वक्त आपको रेल भवन के बाहर नजर आ रहे हैं। तो संसद भवन का ये एक गेट है, मुख्य द्वार है जहां से अंदर ले जाया जाता है। तो फिलहाल जो प्रदर्शनकारी हैं देख सकते हैं कि किस तरीके से इस वक्त यहां पर पहुंच करके प्रदर्शन कर रहे हैं। पुलिस थोड़ा सा बल प्रयोग भी कर रही है उनको यहां से हटाने के लिए, क्योंकि जब संसद का सत्र चल रहा होता है उस दौरान इस तरीके का प्रदर्शन की अनुमति नहीं होती है। लेकिन ये जो प्रदर्शनकारी हैं जंतर मंतर पर पहुंच चुके हैं इस गोल चक्कर तक जहां पर कर रहे हैं प्रदर्शन। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़, दिल्ली। प्रदर्शनकारियों को तितर बितर करने के लिए आंसू गैस का भी इस्तेमाल किया जा रहा है, क्योंकि एक सेंसिटिव एरिया है, संसद भवन परिसर है और इसी वजह से देख सकते हैं कि किस तरीके से जो तमाम जो है प्रदर्शनकारी हैं उनको जो है हटाने के लिए यहाँ पर आंसू गैस के गोलों का इस्तेमाल किया जा रहा है। जो प्रदर्शनकारी हैं वो प्रदर्शन करने के लिए रेल भवन के गोल चक्कर पे पहुंचे हैं और इसी वजह से जो आंसू गैस के गोलों का इस्तेमाल करके उनको खदेड़ने की कोशिश की जा रही है। संसद का सत्र अंदर चल रहा है और ठीक बाहर ये प्रदर्शन और उसी वजह से ये आंसू गैस के गोलों का किया गया इस्तेमाल, जिससे कि प्रदर्शनकारियों को तितर बितर किया जा सके। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़, दिल्ली। दिल्ली के जंतर मंतर पर चल रहा प्रदर्शन फिलहाल अब हमको जो है यहाँ पर संसद भवन के ठीक बाहर, देखिए ये संसद भवन की इमारत है और संसद भवन के ठीक बाहर आपको ये रेल भवन का जो बिल्डिंग है उसके ठीक बाहर आपको ये नजर आ रहा है और ये जो गोल चक्कर है यहाँ पर बड़ी संख्या में प्रदर्शनकारी पहुंचे हैं। हालांकि जो सुरक्षाकर्मी है वो तैनात है और उन्होंने पूरी सिचुएशन को कंट्रोल करने की कोशिश की हुई है, लेकिन जो कुछ प्रदर्शनकारी हैं उनको यहाँ से हटाया भी जा रहा है, डिटेन किया गया है और कुछ इस तरीके की तस्वीरें आपको जो रेल भवन का गोल चक्कर है वहां पर नजर आ रही हैं। तो कुछ इस तरीके से जो प्रदर्शनकारी हैं वो पहुंच चुके हैं संसद भवन तक। एक तरह से अगर ये कहा जाए तो कहना गलत नहीं होगा, क्योंकि संसद भवन का एक मुख्य द्वार ये आपको मेरे पीछे नजर आ रहा है जहां पर खड़ी है ये गाड़ी जिससे आंसू गैस के गोले छोड़े जाते हैं। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज़, दिल्ली। तर सोनम वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून रुग्णालयात नेल्यानंतर त्याच ठिकाणी अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। तर अभिजित दिपके यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे। दरम्यान काही आंदोलक हे संसदेच्या गेटपर्यंत पोहोचलेले आहेत। संसदेच्या दारात सीजेपीचा मोर्चा पोहोचलेला आहे। केरळ भवनपर्यंतच परवानगी देण्यात आलेली होती मोर्चाला, पण आंदोलक हे संसद भवनाच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत। पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाजाची सुरुवात होत असताना विरोधकांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरती चर्चेची मागणी केली। त्यावरून लोकसभेमध्ये गदारोळ झाला आणि लोकसभेचं कामकाज हे 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं होतं। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि संसदेच्या दारापर्यंत सीजेपीचा मोर्चा पोहोचलेला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये जबाबदारी निश्चित केली जावी आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी सीजेपीने केलेली आहे। अनेक तरुणांना या पेपरफुटीमुळे मनस्तापाला सामोरं जावं लागलेलं होतं, फेरपरीक्षेला सामोरं जावं लागलेलं होतं आणि या सगळ्याला शिक्षण मंत्र्यांनी
शिक्षण मंत्र्यांना या सगळ्यासाठी जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला जावा या मागणीसाठी सीजेपीनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आजचा 31वा दिवस होता या आंदोलनाचा। सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील सुरू होतं, पण सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून सफदरजंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर, त्यांच्या आवाहनानंतर अभिजित दिपके यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, मागे घेतलेलं आहे। आता या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय राहते याकडे लक्ष असेल। तर ही जी दृश्य आपण पाहतोय, जी आंदोलकांची दृश्य आपल्याला दिसतायत ती विजय चौकातली दृश्य आहेत। आंदोलकांची तुकडी संसदेच्या दारात पोहोचते विजय चौकाच्या मार्गे, तर दुसरीकडे अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे। सोनम वांगचुक यांनी विनंती केल्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे। जंतर मंतरवरती आज मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झालेले होते आणि संसदेपर्यंत मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्धार केलेला होता। फक्त केरळ भवनपर्यंत त्यांना मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली होती। त्यानंतर आंदोलकांवरती लाठीमार देखील करण्यात आला होता। जी दृश्य समोर आली त्यामध्ये आंदोलकांनी देखील दगडफेक केल्याचं आपण पाहिलेलं होतं। त्यानंतर त्या परिसरात तणाव निर्माण झालेला होता। दंगल नियंत्रण पथक देखील बोलवण्यात आलेलं होतं आणि आता अभिजित दिपके यांनी उपोषण सोडलेलं आहे आणि आंदोलकांची एक तुकडी ही संसदेच्या दारामध्ये पोहोचलेली आहे। विजय चौकातली ही दृश्य नीट पेपर लीक आणि बेरोजगारी विरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलंय आणि संसदकडे मोर्चाचं आयोजन देखील त्यांनी केलंय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। तर जंतर मंतरवरच्या या आंदोलनाला प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय। या सगळ्या आंदोलकांचा रस्ता रोखण्यात आलेला होता। त्यांना फक्त केरळ भवनपर्यंत, म्हणजे जंतर मंतर पासून केरळ भवनपर्यंतचं अंतर अवघ्या 1 किलोमीटरचं आहे, पण तेवढ्याच भागामध्ये मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली होती। आणि दुसरीकडे अभिजित दिपके यांनी मोर्चेकऱ्यांना, आंदोलनकर्त्यांना आज दिल्लीतला प्रत्येक रस्ता भरून टाका असं आवाहन केलेलं होतं। जे देशात कधी झालं नाही ते आपण करणार आहोत असं त्यांनी आवाहन केलेलं होतं। त्यानंतर मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलं, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला, दंगल नियंत्रण पथक देखील बोलवण्यात आलं, स्पेशल टास्क फोर्स बोलवण्यात आलेल्या होत्या। आंदोलकांवरती लाठीमार देखील करण्यात आला, आंदोलकांनी देखील दगडफेक केली असं समोर आलेलं आहे आणि आता त्या परिसरामध्ये अजूनही तणाव कायम आहे। या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय ठरते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान विरोधकांनी सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। काही वेळापूर्वी अभिनेते प्रकाश राज हे देखील सीजेपीच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर पोहोचलेले होते। मनीष सिसोदिया असतील, संजय सिंग असतील, हे सगळेजण पोहोचलेले होते। आतिशी देखील पोहोचलेल्या होत्या। त्यामुळे या आंदोलनात आता विरोधकांकडून कोण कोण सहभागी होत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। जी माहिती मिळत होती त्यानुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार देखील सहभागी होणार होते, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार देखील येणार होते, पण अद्याप तरी त्यापैकी कोणीही इथे पोहोचल्याचं आपल्याला दिसत नाहीये। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, एकीकडे अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे, दुसरीकडे आंदोलकांची एक तुकडी संसदेच्या दारामध्ये पोहोचल्याचं आपण पाहतोय। दिल्लीत नेमकं काय घडतंय, काय अपडेट्स आहेत सध्याचे? तरी जंतर मंतरवर जे आंदोलन करत होते त्यांना पोलिसांनी तिथे दडवलेले आहे, त्यांना तिथून कुठेही जाऊ दिलेलं नाही। परंतु जंतर मंतर वगळता इतर ठिकाणाहून जे आंदोलक त्या ठिकाणी पोहोचणार होते जंतर मंतरवर, त्यांनी जंतर मंतरवर जाण्याऐवजी थेट संसदेच्या दिशेने एक आंदोलकांचा जत्था गेलाय आणि तिथे आपण आता पाहतोय की पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या आहेत आणि आता जे संसद भवनाचा परिसर आहे त्या परिसराला पूर्णपणे पोलिसांनी आता बॅरिकेडिंग करून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही आंदोलक हे तिथे आता पोहोचलेत आणि हे जे आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय ते जंतर मंतरवर न येता थेट संसद भवनाच्या दिशेने गेले जनपदच्या रस्त्यानी आणि त्यानंतर मग त्यांनी संसद मार्गावर जाऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे संसदेवरती जो मार्च आणि मोर्चा काढण्याची घोषणा ही अभिजित दिपकेंनी केली होती
ती त्यांच्या काही आंदोलकांनी यशस्वी केली आहे काही प्रमाणात, असं आपण म्हणू शकतो. संसदेचे जे सुरक्षा रक्षक आहेत ते सगळेच जण सध्या आता संसद भवनाच्या सुरक्षेसाठी म्हणून पुढे आलेले आहेत आणि संसद भवनाचा जो संसद मार्गावरील गेट आहे त्या गेट जवळ हे सगळे आंदोलक आणि हे सगळेजण दिपकेंच्या समर्थक हे तिथे पोहोचलेले आहेत आणि आता तिथे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या तरी संसदेच्या आतपर्यंत किंवा संसदेच्या जवळपासही अजूनपर्यंत कोणतेही आंदोलक पोहोचलेले नाहीत, परंतु संसदेकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती हे आंदोलक पोहोचले आणि तिथे आता पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचं कळतंय. सोमेश, जे दृश्य आपण पाहतोय प्रत्येक जण आपापल्या परीनं अलर्ट असल्याचं आपल्याला दिसतंय. कशा पद्धतीनं संसदेच्या सुरक्षेसाठी तिकडे तैनाती आपल्याला पाहायला मिळतीये? सुरक्षेसाठी सध्या जे दिल्ली पोलिसांची एक फर्स्ट लेअर आहे, त्यानंतर मग सेकंड लेअर हा सीआरपीएफचा आहे आणि या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांकडे सध्या संपूर्ण संसदेची सुरक्षा आहे, ज्यावरती लोकसभा सचिवालयाचं नियंत्रण आहे. त्याशिवाय तिथे ब्लॅकआउट कमांडो देखील कायम तैनात असतात आणि या सगळ्या परिस्थितीच्या अनुषंगाने सध्या संसद भवनापर्यंत पोहोचलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांना संसद भवनाच्या रस्त्यापर्यंत पोहोचलेले कार्यकर्ते त्यांना तिथेच पोलिसांनी अडवलेले आहे आणि तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून तिथे आता अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त कुणी अजूनपर्यंत संसदेच्या आतमध्ये गेलेलं नाही, इतकं नक्की. संसद भवनापर्यंत जाण्याचा प्रयत्न मात्र या आंदोलकांनी केला आहे. निश्चित संसद भवनापर्यंत पोहोचण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे, तर आंदोलकांची एक तुकडी ही संसद भवनापर्यंत आपल्याला पोहोचताना दिसते. सोमेश, अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे दुसऱ्यांदा कामकाज स्थगित झालंय. अधिवेशनात या सगळ्याचे कसे पडसाद आपल्याला दिसत आहेत? अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाच्या वतीने कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ म्हणून डिंपल यादव यांनी काही निदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याशिवाय जेव्हा पहिल्यांदा संसदेची कार्यवाही सुरू झाल्याबरोबर लगेच विरोधकांनी गोंधळ केला आणि त्यामुळे 12 वाजेपर्यंत ही कार्यवाही लोकसभेची स्थगित करण्यात आली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गोंधळ झाला 12 वाजता जेव्हा संसदेची कार्यवाही सुरू झाली तेव्हा सुद्धा आणि त्यानंतर परत आता संसदेची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली आहे लोकसभेची विशेषतः आणि लोकसभेच्या कार्यवाहीमध्ये सुद्धा या सगळ्या प्रकरणांवरून गोंधळ पाहायला मिळतोय. सोमेश, सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे तिथे अभिजित दिपकेंनी उपोषण सोडलेलं आहे. पुढे आंदोलन कसं केलं जाणार आहे दिपकेंकडून? दिपकेंना असं म्हणतात की सोनम वांगचुक यांच्या पत्नी आज सकाळी जेव्हा जंतर मंतर सोमेश, येते पुन्हा तुझ्याकडे या संदर्भातले अपडेट घ्यायला. ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. सुषमाताई नमस्कार. मोठं आंदोलन दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे आणि संसदेच्या दारापर्यंत काही आंदोलक पोहोचल्याचं कळतंय. लोकशाही मार्गाने चालू असलेल्या एका आंदोलनाला चर्चेच्या पातळीवर कदाचित ते सोडवता आलं असतं, मात्र या सरकारचा लोकशाही मार्गावर विश्वास नाहीये हे एव्हाना स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे हे सगळं आंदोलन यांना चर्चा करून सोडवण्यापेक्षा ते मोडीत करण्याकडे सरकारचा जास्त भर आहे आणि यामुळे आंदोलकांनी आता संसदेपर्यंत घेतलेली धाव, आपण दाखवत असलेले व्हिज्युअल हे चिंताजनक आहेत. हे चिंताजनक लोकशाहीच्या दृष्टीने आहेत की काय रखने के लिए दिल्ली आते हैं, उनके ऊपर ऐसी लाठीचार्ज अगर होती है और उनको अगर ऐसा डराया जाता है तो ये डेमोक्रेसी नहीं है और सरकार इसके बारे में सोचने के लिए हम 10 बार बोले लेकिन वो सरकार सोच रही नहीं, उल्टा बच्चों को नौजवानों को तंग कर रही। एक तरफ अनएम्प्लॉयमेंट चल रहा है, दूसरे तरफ बच्चों का एग्जामिनेशन बर्बाद हो रहे, तो ये सत्ता में रहने के लायक नहीं है। सर, बहुत सारे इश्यूज आप लोगों ने उठाने की बात की है इस बार। चंदा चोरी, यस, ये भी हमारा इश्यू है। 2 इश्यूज जो हम उठाए हैं और चंदा उन्होंने चंदा जमा किए करोड़ों रुपए और करोड़ों रुपए की लूट हो रही है। राम भक्त क्या है, भगवान।
तर मल्लिकार्जुन खरगेंची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. आम्ही विनंती करतोय सरकारला की विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकावं, पण सरकार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देत होते. सोमेश, निश्चितच या सर्व आंदोलनाच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला नक्की एक निरीक्षण नोंदवावं लागतं, ते म्हणजे या आंदोलनाने सर्व विरोधी पक्षांना आज त्यांच्या याला भाग पाडलेले आणि विरोधी पक्षांनी देखील जे सुरुवातीला या आंदोलनात सहभागी होत नव्हते, किंबहुना आंदोलनाकडे संशयाने पाहत होते, साशंकतेने पाहत होते, त्यांना देखील आता या आंदोलनात सहभागी व्हावं लागलं. आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याविषयी प्रतिक्रिया देणं ही निश्चितच मोठी बाब आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते पवन खेडा हे पूर्वीच प्रत्यक्ष जंतर मंतरवर येऊन गेले होते आणि त्या दिवशी जंतर मंतरवर आल्यानंतर पवन खेडा यांनी एक प्रतिकात्मक पाठिंबा या सगळ्या आंदोलनाला दर्शवला होता. आणि त्यानंतर काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतला जवळपास तो शेवटचा पक्ष ठरला, एक राष्ट्रीय जनता दल वगळता, की जे सर्वात शेवटी जंतर मंतरवर पोहोचले. त्यापूर्वी इंडिया आघाडीतले अनेक काँग्रेसचे जे सहकारी पक्ष आहेत ते सगळेच जण या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आलेले होते. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाने देखील याविषयी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावरून हे स्पष्ट होत आहे की हे आंदोलन हळूहळू आता जी विरोधी पक्षांची स्पेस आहे ती सुद्धा व्यापते आणि त्याशिवाय विरोधी पक्षांनाही या आंदोलनाच्या सोबत येण्यासाठी भाग पाडला जातोय. ज्या आंदोलनाचा रेट आहे त्या मार्फत हे नक्की दिसतंय की या आंदोलनाचे परिणाम आणि या आंदोलनाची जी स्पेस आहे ती जास्तीत जास्त मोठी होत चाललेली आहे. आणि आता सध्या तरी जे आंदोलक जंतर मंतरवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते ते वेगवेगळ्या मार्गांनी काही जण संसदेच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, काही जणांनी अजूनही ते सर्वजण जंतर मंतरवर जे पोहोचलेले होते त्यांना जंतर मंतरवरच अडवून ठेवले. दरम्यान आपण पाहिलं की सौरव दास यांनी दावा केला की मी आणि आशुतोष रांका आम्ही दोघे जण जे कॉक्रोच जनता पार्टीच्या संस्थापकांपैकीच एक आहेत, त्यांनी असं म्हटलं की आम्ही जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा करायला जात आहोत. जे.पी. नड्डांकडून अजूनपर्यंत या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाहीये. परंतु या सगळ्यामध्ये आता सरकारच्या वतीने चर्चेची दारं उघडली गेलेली आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि सरकारी शासकीय पातळीवर आता या आंदोलनाच्या अनुषंगाने अधिक चर्चा आणि त्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल असं समजतंय.